कान पिणी आता कान पिऊन किती 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 पिलायचं सांग. काय म्हणतो त्याला पूर्ण प्रॉमिसेस घेऊन पी. अच्छा हा तर काहीतरी बोलायचं असतं ना. बहीण देतो ना त्याची प्रॉमिसेस. मला क्रिकेट किट तुला काय प्रॉमिस पाहिजे? तुझं नाही रे बहिणीचं सांगेल तेव्हा मला क्रिकेट. मला क्रिकेट पाहिजे. माझ्या धरा त्यांचं कान त्यांना सांगा आमच्या नाही त्यांना सांगून ठेवतो रिपीट करा. आमच्या बहिणीचा आम्ही खूप चांगला तुमच्यापेक्षा तुम्ही चांगला सांभाळ करता. गरम आहे का खाली बघा. नाही गरम नाही खाली कान पिळण्याची जोरात कान पिळण्याची ॲक्शन करायची. आता बघू आम्ही आम्ही तुम्ही कान खूप दुखतो असं दाखवायचं. फेक दाखवण्यात मज्जा नाही दादा. रिअल दाखव. खरंच दुखणार आहे. ऍक्ट आला पाहिजे. खरंच दुखणार आहे. कशाला बाई ह्यांना बोलायचं सगळ्यांना कसं एक नंबरवर आणतो ते नंतर काम करा. शौर्य तुला पण पिलायचं आहे. ऐक ना तुम्ही फोटो नंतर न घेऊ शकता. व्हिडिओ घेऊ का पहिले? हो हो वरून घेऊन बाहेर करा म्हणजे अर्थातच. काढून ठेवलाय त्यांनी काम तिकडच्या साईडला आहे म्हणून तो बाहेर आला. फेरी कुठे गेला? एडिटर मग ऋषी दादा इकडून या ना जर. एडिटर कुठे आहे? बरोबर ए पिळ ना बाळा शौर्या. पिळ 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 जरा इकडे ना बाळा थोडं इकडे. ऐक ना त्याला इकडे घे ना जरा थोडं इकडे घे ना सर इकडे. आमच्या बहिणीला चांगलं सांभाळा नाहीतर बघून घेतो. नाहीतर बघून घेतो. तू पण कधी चालू करायचं आहे? डायरेक्ट स्टार्टर मारायचं आहे का? एकच मिनिट. चलो रेडी का? 1 2 3 हा. आमच्या बहिणीला आम्ही चांगलं सांभाळलंय. तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं सांभाळायला हीच अपेक्षा करतो. सांभाळणार का? काय धरणार म्हणा. बस का? बस का? बस का? पकड ना फक्त ऍक्शन कर. ऍक्शन. बघ समोर. ऐक ना तू जरा थोडस ऍक्शन कर ना. हा थोडं ऍक्शन एक्सप्रेशन रिअलिस्टिक देऊ का थोडं? बघा समोर. परफेक्ट आहे. हो ठीक आहे. चालते हा. तुम्ही माझं बूट चोरायचा असतो बूट. कुणाला तुला काय क्लोजअप मार क्लोजअप गाण्यावर. नाही ना काय झालंय येडे असं कसं बोलते रे तू? लॉजिकली बोलत होते. नाही नाही युटर्न पाठवलं पाहिजे. किलोमीटर पण नाही मोजले कशाला ओम वाजवाजा सर्वेदागा सौश्रेयान् भवति जायमानः तन्धीरातः कवयोन्नयन्ति स्वाद्यो मनसा देवयन्तः परिग्रहसानः परिदास्ते यशोदास्ते दीर्घायुः नमस्कार करा. राम 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 राम. राम राम. धन्यवाद. मंडळ आपला शौर्य कुठे शौर्य? शौर्य कुठे? लवकर ये. स्टेजवर ये विधिमंडपात. ऐसा दौर्जयान् भवति जायमानः तन्धीराधा कवयोन्नयन्ति स्वाद्यो मनसा देवयन्तः. शौर्य इकडे त्याला कपाळातून लाव पहिले. डोक्यावर ठेव. स्वस्तिस्तु या विनाशाज्ञा पुण्यकल्याण वृद्धिदा विनाशप्रिया नित्यं ब्रुवन्तु नः. दिला
बघा इकडे तिघांनी समोर. चला राम रामन राम रामन. राम रामन. तुला ड्रेस भस्मधारणं त्रायुगं नवलग्नेः गजपस्य त्रायुगं मातुदेवे त्रायुगं कर्णायुगं सप्तपदी पूजनम् संपूर्ण लय जोरात कान पिलं आम्ही इकडे बघू. केवढं कान लाल झाला असं कान डायरेक्ट लाल भडक झाला. दुखतं काही सॉरी बरं का, माझा राग पर्सनली ज्यावर नका काढू. काढलं तर मन परत तुझे काढलं तर परत मीच येतं दुसरं काम पिळायला. रांगोळी घेतली का? कुठली रांग? मित्रांनो एकंदरीत कानपेईचा पण कार्यक्रम झालेला आहे आणि कानपेईमध्ये त्यांनी काहीतरी आहेर केलं आहे. मला वाटलं भाई मगाशी मी ब्लॉगमध्ये बोललो 2 बोटं मोकळी तिसरं भरल कानपेनीला. कपडे दिले जाऊ दे, कपड्यावर भागवले त्यांनी आता. सो सॅड, काही विषय नाही आहे. आणि मला वाटते विधीचा कार्यक्रम अजून थोडा वेळ संपून होऊन जाईल. संपला. आता मग मी जेवण करताना माझा ब्लॉग घेतो, मग भरल आणि मग विधीचा ब्लॉग एंड करून टाकू आपण. थोडा आम्ही आम्हाला बूट नाही भेटला म्हणून आम्ही नाही का कट्टर चोरले. आमच्या इकडे कट्टर पण चोरतात, बघितले चोरतात ऍक्च्युअल मध्ये. आले का? आम्ही कट्टर चोरली आणि यांना माहितच नाही कुठं. आणि यांनी बूट काय केले, एका रूम मध्ये नेऊन ठेवले, रूम लॉक केली. त्यामुळे बुटाचा शॉर्ट झाला, पण कट्टर उघड्यावर होती. आता मी पण तीच आयडिया वापरली, कट्टर माझ्या गाडीत ठेवली आणि गाडी लॉक केली. चावी पण माझ्याकडे नाही ठेवली. आता बघू कट्टर मागायला आल्यावर डिमांड करू. ओम द्वे ऊर्जे विष्णुस्वानयतो. दुसरी द्वे ऊर्जे विष्णुस्वानयतो शुचिशृंगार भूषाहं वाङ्मनः कायकर्मणः नाहं परतरे गच्छे सा ब्रवीत् द्वितीये सा ब्रवीदिदं द्वे ऊर्जे विष्णुस्वानयतो. दुसऱ्या याच्यामध्ये अर्थ आहे की पवित्र शृंगार व भूषणे यांना धारण करणारी मी वाणी मन देह व कर्म यांनी आपल्या आज्ञेप्रमाणे आज्ञेबाहेर केव्हाही जाणार. नौका ऋतुजाचं नाव घेतो, सगळ्यांनी ऐका. अरे ऐकायला आलं परत बोल. या ऋतुजा ताई ऐक ना, ते सगळं चारायचंय. गुरुजींनी आख्या दिले ते. नाही बाबा, म्हणजे खाऊ शकत. हा त्याच्याकडे बघून काय काय नाही, नाव घे. काय काय मोठा सॉस घ्या. या नाव मंगळसूत्र आहे सौभाग्याची फूल. आदित्य रावांचं नाव घेते काकड्यांची सून. मस्त. खाऊघाला एकमेकांना खाऊघाला. टाळ्या वाजा, खोटे खोटे टाळ्या वाजा स्क्रिप्ट कडे. जेवण ठेवले नंतर एक नंबर. वा. थांब थांब, आपल्याला प्रसाद भेटला. टाळ्या वाजल्या तर मोबदला भेटला. थोडंसं दे की. थोडंसं दे. मला पण चप्पल काढावी लागली. एक आमचा फोटो घेतो, झाला असेल तर. झालं, तू आली जीवन. आम्ही कॉस्ट्युम चेंज करणार आहे ना, मग हे नाही काढायची. नाही अगं नाही. सगळ्या ज्येष्ठांना वधूवर नमस्कार करतायत. मी त्याला म्हणलं सगळ्यांनी मोठ्या माणसांनी वधूवरांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभ आशीर्वाद सदिच्छा द्यायच्या आहेत. मी अजिबात नाही जेवण आली प्लीज दादा. कुठं काय बोलतोस तू? एवढं किती कुठं झालं तुला माहिती का? काय झालं? तुझ्यामुळे सिंदूरदान झालं, मंगळसूत्र झालं, सगळं सप्तपदी झालं. जीव गेला असता माझा. सगळं झालं. फक्त त्यांच्या असं लागतं. तू जेवायला गेलीस ते कोण करणार? अरे दादा प्लीज नाही गेले बाबा, असं म्हणतोस तुझं का? कोणतरी पाप अपेक्षा केलं. नव्हती यार मला. मी तिथंच काम करायला गेले होते. ओके कसलं काय आता कर्जा नाही कर्जा होत नाही. पाय पडायला ज्येष्ठ पुढून काढणार. ज्येष्ठांच्या पाया पडायला, पण ज्येष्ठपेक्षा ज्येष्ठ तो असतो जो म्हणतो पाया नका पडू माझ्या.
स्वतःची तारीफ करत नाही मी. बरं, ठीक आहे इट्स ओके. थोडंसं बोला की म्हणजे बोलायचं असं की फायनली शुभमंगल सावधान झाले. कसं वाटतं तुम्हाला? मला छान वाटतंय. अजून काय म्हणायचं? आणि असं थोडं 2-4 शब्द असं लेंदी करा म्हणजे असं चालू कर चालू 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 पाणी बिणी काय देऊ का? धरा चेक करा हॅलो हॅलो करायचं तू विचार की मला काय अच्छा, नाही इंटरव्ह्यू ज्या पद्धतीने आज आपल्या घरातल्या ऋतुजा कणेकर यांचा विवाह सोहळा पार पडलेला आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? हा सोहळा सगळ्यांनी छान प्रकारे माईक वर धरा हा सोहळा सगळ्यांनी आवाज येणार सगळ्यांनी सहकार्याने छान प्रकारे संपन्न झालाय. आता हे सुखी कुटुंब चालू करेल संसार त्यांचा. आता वेध लागले पुढच्या लग्नाचे. कुठेच भेटलं पुढच्या लग्नाची लवकरच कमिंग सून. हे आणि कळतंय का? दादाचा नंबर मग लवकरच पण आहे नंतर लवकरच मांडवात अनुष्का. पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस पण मी पोस्ट टाकले ना काहीतरी लग्नाचं की माझ्यावर ओरिएंटेड समजून जा अनुष्काचं लग्न फिक्स झालं. काय विशाल मला काय आधी म्हणायचं? दादाचं आहे ना. या बसा कामाची माणसं सगळी येत आहे ते परिकर नाही आमची काम. मग कधी आत्ता आले का? बिचारी उठून आली तेवढं कष्ट थांबा जा. येतो येऊ दे की त्याला काय होतं ठीक आहे ह्याला नाही यायचं ब्लॉग मध्ये याचं पर्सनल रिझल्ट करू. तर विशाल मला विचारू काय? अरे बाबा चला टाळ बाबा म्हणतील नक्की पोरगी पण नक्की माझी. हा तर आपला असा प्रश्न आहे की आज तुमच्या भाचीचा एक छान पद्धतीने लग्न समारंभ कार्य पार पडलेले थांब ना दादा देतोय ना पार पडले. यावर तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? काय तुमच्या भावना काय थोड्याशा आमच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लेन करा. हे घ्या माहिती आमच्या लाडक्या थोडं माईकचा आवाज वाढवा. आमच्या लाडक्या बाचीचा आज नाही का लग्न समारंभ सोहळा पार पडलाय. तरी आता तिची खूपच उणीव जाणणार आहे. ते आता आमच्या बाच्च्याचं काम करायला हाताखाली कोण नाही. आता सगळा लोड कामाची मुलगी आहे तिच्यावर अजून पडणार आहे. अर्थात बरी कणिकर आराम करायला वेळ भेटणार नाही तिला. आणि ऋतुजाची आता सगळ्यांनीच आठवण खूप येणार आहे. रडकी खूप इमोशनल झालो मी आता कारण रोजच झाले असा. काल तर लिटरली नाही का घरामध्ये तुम्ही होते का? तुम्ही गेले वाटतं नंतर. आणि काय झालं मम्मीने ते तिकडे काहीतरी चालू आहे पप्पांचं तिकडे काहीतरी चालू आहे आणि ऋतनी बॅग भरते ते आणि ऋतनीने आवाज मारला मम्मी माझी बॅग कुठे असतो जोरात. हॅलो मम्मीने तो आवाज ऐकला. मम्मी काय झालं मम्मी तिथं बसली तिथंच रडायला लागली. तुला रडते का? लेकरू चाललं थांब ना यार. काय चालू आहे? 2च मिनिटं मग म्हणते माझं लेकरू चाललं असं तसं आणि ते बघून परत पप्पा पण हे झाले आणि माझं असं झालं मी ब्लॉग एडिट करत बसलोय माझा मूड वेगळा चालू आहे. त्यांना बघून माझे पण असे डोळे पाणवायला लागले. मला नको वाईफ बिघडायला लागली माझी. मी डायरेक्ट घराखाली गेलो बाहेर बसलो 2 तास बाहेरच बसलो अख्खा ब्लॉग एडिट करून घरात आलो मग येऊन जाऊ. अच्छा हां ठीक आहे कट आहे बघा अशी पेपर नाही मारायची त्यांच्या डोक्यावरती अशी टाकायची. वरती डोक्यावरची पडली पाहिजे. त्यांच्या डोक्यावरती पडली पाहिजे. फुलं दाबले की असं गुत्त पडतो. इकडेच घेऊ मोकळे राहू द्या फुलं मोकळे राहू द्या.
तुला मोकळे राहू दे काय? हे बघा अशी डोक्यावरती टाकायची ते पण नाही मारायची जवळ या, एकमेकांच्या जवळ या आधी आणि एकदम एवढं इकडे हे टाका बॉडी इकडे फिर ताई खाली खाली घे. ऐका ना बॉडी फक्त जास्त तिकडे टर्न नका करू थोडी आमच्या साईडला करा येस परफेक्ट परफेक्ट खाली बस सर्व दादा हा बघ रे नाही येते एक सेकंद थांबा चलो रेडी का थांब रे सर्वेश एकदम काहीच नाही भेटत रे आज थोडा हात वरती घे फक्त 3 2 1 स्टार्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही चलो रेडी का थांब रे सर्वेश घ्या दे काउंट 3 2 1 गो फेका मस्त 100 राहून दे वरती राहून दे इकडे इकडे फोटो काढा चल कान पिळला का नाही जोरात पिळला वाटते चॉकलेट दिला असतं तर कमी पिळला असता का नाही वजन एवढे चॉकलेट झाले असतील ते. लक्ष सर्वांचं तिकडं का पांगरी काकडी काकडी मस्त आहे. आता तुम्ही घ्या चालेल ते छान आहे. चांगलं भेटून दादांना इलेक्शनच्या थोडंसं कामगार ते नाही ब्लॉग मध्ये नाही काढलं ब्लॉग आम्ही नाही काढला की पटकेस ब्लॉग आम्ही नाही काढला कारण ब्लॉग काढणारचा आमचा मेंबर स्वराज तो चोरी करायला होता आणि त्यांनी एक चप्पल चोरली आणि श्रीने एक चप्पल चोरली खूप हातापायी झाले आणि हिने कट्टर चोरली आणि खूप हातापायी झाली त्यात एक चप्पल तुटली आणि त्यांना माहित नाही चप्पल तुटली आणि आता दाजीने बिल टाकली आम्हाला 5,000 रुपये 5,000 रुपये म्हणले ते 10,000 म्हणले ना 10 का म्हणजे अरे देताना 5 देतात आणि बोलतात आम्ही 10,000 देतो. हां मग आता त्यांना म्हणायचं 25 पाहिजे तर चप्पल घ्या आता दीदीला आपण जाऊन आधी दीदीच्या रूममध्ये जाऊ दीदीला म्हणून कन्व्हिन्स करू चला हिला कशाला आणलंय मग अशी तिकडे तुझा कार्यक्रम चालू ही जेवायला गेली आता झोपली आहे ह्याला काय अर्थ आहे मी आउटडोर कलवरी आहे इंडोर साठी प्रार्थना चादर पण नाही घेतली डायरेक्ट प्रत्येक सेक्टर मध्ये वेगळी तिला गवतात झोपायला मस्त एकदम थंडगार आयर गार्डन फील्स सीन असं झालं चप्पल तर चोरली ती तुटली मी म्हणलं 101% त्याची चप्पल आहे मी बाहेर गेलो त्यांनी परी अनुष्काला बोलवलं आणि म्हणला 10,000 रुपये देतो ऐक 10,000 रुपये देतो चप्पल द्या चप्पल अख्खीच तुटली डायरेक्ट काहीच उपयोग नाही आणि मी म्हणलं 25,000 रुपये घेऊ आपण नाही 25 नको जास्त बोल कुठं 25 अरे ते 25 घेऊन तो म्हणाल चप्पल लायला घालायला तर ठेवली पाहिजे ती मला एका चप्पलचा काय करू आणि तू मला ऑलरेडी त्याकडे चार्ज होईल तर नाव करतो ती चप्पल घेतो नाही आदित्य स्वतः म्हणलं ना आणि त्याला म्हणतो 25,000 घेतो आणि त्यातले 500 रुपये त्याला माघार देतो म्हणून चप्पल नीट करून देतो 10 कशा लागतात 1,000 दे. 1,000 रुपये वर चल मोठं मध्ये जातो हा काय चहा, नाश्ता पाणी बार्गेनिंग आता नका करू मी असताना मग तुझ्याकडे तेवढ्यासाठी चालू आहे मी आणि असताना. त्यांनी काय सांगितलं
दादा यायच्या आधी हे डिले दादा आले म्हणून परत नाही नको नाही बघतोय यार अगं चप्पल काहीच नाही उरली लाखात मागायला मग 1,00,000 1.5 लाख 2 लाख मागले पैसे मग त्याची कट्ट्यार पण गायब केली त्याला माहित पण नाही त्यांच्याच कट्ट्यावर होते त्यांच्यात नसून करत आपल्याला कट्ट्याचे पीस आहे कट्ट्याचे 25,000 हां 50 फोटो असं मला ओरल तू काय करायचं तुझ्या समोर बोलणार मी त्यास म्हणणार एवढे कट्ट्यावर जास्त देत होते तू म्हणणार ना एवढे जास्त काय तेवढ्या तेव्हा तो म्हणणार त्यावेळेस तू त्याच्या म्हण अरे काय माझ्यासाठी एवढे खर्च करते देऊन टाक 50,000 काय तू पण बघतो असं काय टाईप मग त्याच्या जरा एक गोष्टी अरे बाईक म्हणते मेली गो अजून थोडा चार्ज कर मग त्याचं असं आपण नाही दिलं तर आता माझं नाव जाईल जरा नाही का चौदा असू दे ना त्याचे मित्र लोक नाही करत ते जास्त लोक नसताना करायला पाहिजे त्यांचे जास्त नसले पाहिजे ते जरा जास्तच अरे पण प्रश्न पैशांचा नाहीच आहे ना प्रश्न तर माणसं आहे ना तो भेटलाच पाहिजे डॉमिनेट व्हायलाच पाहिजे ब्राईड लोकांनी काय म्हणते तू मला काय नाही डॉमिनेट मी म्हणणं मला पैसे तेवढंच 50,000-60,000 रुपये घेतो यांच्या एका मेकअपचा कॉस्ट देऊन टाकतो अरे बापरे आज काय खरं नाही परत तेच पैसे जातो पप्पा म्हणतो तर मेकअप वाल्यांच्या एका लुकचे देऊन टाका माझ्याकडून थोडीशी तुम्हाला मदत फुलाची पाकळी लोकांची कमेंट आहे एवढा मागणी कर मेकअप छान करतो म्हणजे हा आपल्या घरातला ब्लॉग नाहीये अरे मी कट करू शकतो नाही तर मी असं म्हणलं असतं की माझी बहीण आहे मी आज पहिल्यांदा असं अरे बापरे माझी बहीण आहे मी कधीच पाहिली नाही तुला तशी रिॲक्शन द्यायला हवी होती मग देतोय मी आता हे पहिल्यांदा विचार केलता नाही कट नाही करणार आता. नाही नाही पहिल्यांदा विचार केलता की यार असं बरं ना बरोबर नाही लोकांना वाटेल की पण भाई यांनी मेकअप एवढा भारी केला की मी माझ्या बहिणीला ओळखू शकलो आई शपथ कोण आहे ही पोरी बाप चांगले वेळी ऑब्विसली मागच्याच बद्दलच बोललो ऍक्च्युअली चांगलं अरे तू कॉम्प्लिमेंट मेकअप साठी देतो तुझ्यासाठी नाही आता 1.5 तास घर जाऊन झोपून येतो 1.5 तास 4 वाजले एका रूम मध्ये जाऊन